मित्रांनो, हा आहे मोहन हवालदार आठवणींचा पिटारा. सांप्रत मी बोलत आहे जैन मत. आजच्या भागात सुरुवात करतोय भगवान महावीरांचा विषय. भगवान महावीर जैनांचे 24वे तीर्थंकर. मुळात तीर्थंकर म्हणजे काय हे पुन्हा एकदा. ऐहिक जीवनामध्ये यातना आणि हिंसा आहे, त्यांना ओलांडून ज्यांनी मुक्तीचा मार्ग धरला आणि इतरांनाही तोच मार्ग दाखवला ते महामानव म्हणजे तीर्थंकर. महावीर 24वे तीर्थंकर, पण चर्चा तर त्यांच्याच मार्गाची अधिक होते. का होते समजून येईल त्यांच्याबद्दलची माहिती घेता घेता. वैशाली राज्याचे अधिपती सिद्धार्थ आणि राणी त्रिशला हे महावीरांचे पिता आणि माता. माता त्रिशला या लिच्छवी राजघराण्यातल्या होत्या. जय जिनेंद्र. मी मीनाक्षी विजय नकाते, जैन विद्या शोध संस्थान कोल्हापूर या संस्थेची एक विद्यार्थिनी, तसेच जैन दर्शन, जैन ज्ञान व जैन धर्माचा अभ्यास करणारी एक छोटीशी अभ्यासक. भगवान महावीरांविषयी जाणून घेत असताना प्रथम आपण भगवान महावीरांच्या मातापित्यांचा काळ कसा होता, तसेच त्यांचे कुटुंबीय कोण होते याविषयीची थोडक्यात माहिती घेऊया. भगवान पार्श्वनाथांच्या नंतर जवळजवळ 250 वर्षांनी भगवान महावीरांचा जन्म झाला. भगवान महावीरांचे पिता वैशाली या लोकशाहीसाठी प्रसिद्ध असलेल्या कुंडग्राम, जे सध्या कुंडलपूर या नावाने प्रसिद्ध आहे, येथील इक्ष्वाकू वंशाचे क्षत्रिय राजा सिद्धार्थ हे होते. तर माता राणी त्रिशला होती. जैन ग्रंथ उत्तर पुराणामध्ये तीर्थंकर आणि अन्य शलाका पुरुष यांचे वर्णन आहे. या ग्रंथानुसार लिच्छवी राजवंशाचा एक प्रसिद्ध राजा चेटक याला 10 मुले व 7 मुली होत्या. त्यातील सर्वात मोठी मुलगी प्रियकारिणी, जिला त्रिशला या नावानेही ओळखले जाते, हिचा विवाह कुंडलपूरचा राजा सिद्धार्थ याच्याशी झाला. दुसरी मुलगी चेलना, हिचा विवाह राजा श्रेणिक, जो बिंबिसार राजा म्हणून प्रसिद्ध होता, याच्याशी झाला होता. सर्वात लहान मुलगी चंदनबाला, जी भगवान महावीरांच्या दीक्षित संघामध्ये प्रमुख गणिणी आरिका म्हणून होती. अशा या राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशला यांच्या पोटी भगवान महावीरांचा जन्म झाला. भगवान महावीरांच्या जन्मापूर्वी भगवान पार्श्वनाथांचे शासनकाळ होते. त्यामुळे साहजिकच राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशला भगवान पार्श्वनाथांचे अनुयायी होते. त्यांनी लहानपणापासूनच भगवान महावीरांना अहिंसा, सत्य यासारख्या सिद्धांताचा अवलंब करण्यास शिकवले होते. भगवान पार्श्वनाथांच्या काळातील लोक, समाज, जनसमुदाय हा समजूतदार व सरळ मार्गी होता. भगवान पार्श्वनाथांनी स्थापन केलेल्या चातुर्याम धर्माचे पालन सर्व समाजाकडून होत होते. भगवान पार्श्वनाथांनी या चातुर्याम धर्माचा विस्तार केला. यामध्ये अहिंसा, सत्य, अचौर्य व अपरिग्रह या 4 सिद्धांतांचा समावेश होता. मानवामधील शत्रुता नष्ट व्हावी आणि समाजात सुख शांती राहावी, हाच उद्देश या चातुर्याम धर्माचा होता. परंतु पार्श्वनाथांच्या नंतर 100-150 वर्षाच्या काळामध्ये हाच समाज वक्रबुद्धी बनला. भगवान पार्श्वनाथांच्या सिद्धांतातील अपरिग्रह या व्रतामध्येच ब्रह्मचर्य हे व्रत सुद्धा समाविष्ट होते. पण नंतरच्या काळात स्त्रीचा एक भोग्य वस्तू म्हणून उपयोग होऊ लागला, तेव्हा भगवान महावीरांनी पंचशील सिद्धांत सांगितला, ज्यामध्ये
अहिंसा, सत्य, अचौर्य, अपरिग्रह व ब्रह्मचर्य या 5 तत्वांचा समावेश आहे. आजही याच तत्वांचे 5 महाव्रत किंवा 5 अनुव्रतांच्या रूपाने पालन केले जात आहे. जय जिनेंद्र. मित्रांनो, जैन मत किंवा जैन धर्माचं मूळ हे प्राचीन श्रमण संस्कृतीत आहे हे आपण पाहिलंच. थोडी उजळणी. गंगेच्या खोऱ्यात प्राचीन काळापासून श्रमण संस्कृती होती. श्रमण म्हणजे तो की ज्यानं संसाराकडं पाठ फिरवली, तो की ज्यानं आध्यात्मिक मुक्तीसाठी वेगवेगळे मार्ग अनुसरले. श्रमण म्हणजे तो की ज्यानं ब्राह्मण पौरोहित्याची भूमिका नाकारली. गौतम बुद्ध आणि महावीर मगध देशातील. दोहोंचाही जन्म लढाऊ क्षत्रिय कुळातला. दोघांचे तप तत्वज्ञान यात भिन्नता जरूर होती, मात्र वेदशास्त्राच्या आचार विचार रूढी परंपरेला दोघांनीही विरोध दर्शवला. हे समजून घेऊन पुढं जावं लागतं आणि तरच भारतीय दर्शनाची तत्वज्ञानाची विविधता आपल्याला समजते. आणि ह्या मालिकेचा तोही एक महत्त्वाचा हेतू आहे की सर्व भारतीय दर्शनाची तत्वज्ञानाची विविधता तुम्हाला समजावी. कारण तरच बुद्ध आणि महावीर समजतात, इतकंच काय तरच महात्मा गांधी समजतात. वेदामध्ये जाती व्यवस्थेची उतरंड, देवांचं स्थान आणि महात्म्य या गोष्टी होत्या. यज्ञविधीतले बळी होते. वेदांचा दावाच मुळी असा की यज्ञविधीच्या वेळेस घडवलेल्या पशूंच्या आहुतीनं माणसांचं जीवन आणि विश्वाचं पालन करणारी सर्जनक्षम शक्ती निर्माण होते. तर जैन मत म्हणतं, काय म्हणतं ते आपण एका जैन मत अभ्यासकांकडूनच बघू. पॉल डंडस हे एडिनबर्ग विद्यापीठातील प्राध्यापक आहेत. ते म्हणतात, जीवन आपल्याभोवती सर्वत्र पसरलेलं आहे. अस्तित्वात असलेल्या सर्वच रूपात जीवतत्व असतं. जाणता किंवा अजाणता त्यातील जीवाचा कमीत कमी विनाश व्हावा असं जैन धर्म मानतो. जैन दृष्टिकोनातून केवळ मानव, पशु, वनस्पतीतच नव्हे तर अस्तित्वात असलेल्या सर्व रूपात जीवतत्व असते. मानव, पशु, वनस्पतीतच नव्हे तर या पृथ्वीवर हवेत, अग्नीत, पाण्यात हालचाल करणाऱ्या अदृश्य आत्म्यात सुद्धा ते असते. अचरंगसूत्र, कल्पसूत्र या जैन संत चरित्रातून महावीरांची माहिती अभ्यासकांना होते. त्याचप्रमाणे जैन पुराणातून महावीरांच्या बालपणाच्या अनेक आख्यायिका सुद्धा चालत आलेल्या आहेत. जय जिनेंद्र. मी मीनाक्षी विजय नकाते, राहणार कोल्हापूर. भगवान महावीरांच्या विषयी अधिक माहिती आपण जाणून घेत आहोत. भगवान महावीर हे जैन धर्माचे संस्थापक नसून जैन धर्मातील तीर्थंकर परंपरेनुसार वर्तमानकालीन 24वे तीर्थंकर म्हणजेच अंतिम तीर्थंकर आहेत. भगवान महावीरांना वर्धमान, सन्मती, वीर, अतिवीर आणि महावीर अशी 5 नावे आहेत. भगवान महावीरांच्या पूर्वी जे 23 तीर्थंकर होऊन गेले त्यापैकी पहिले तीर्थंकर भगवान वृषभनाथ यांना भगवान आदिनाथ या नावानेही ओळखले जाते आणि 9वे तीर्थंकर भगवान पुष्पदंतनाथ यांना भगवान सुविधीनाथ या नावानेही संबोधले जाते. भगवान महावीरांना ही जी 5 नावे पडलेली आहेत त्या प्रत्येक नावामागे काही ना काही घटना घडलेली आहे आणि या घटना कोणत्या हे आपण आता बघणार आहोत. तर त्यांचे पहिले नाव वर्धमान. ज्या वेळेला भगवान महावीरांचा जीव आपल्या मातेच्या गर्भामध्ये येतो तेव्हापासून त्या राज्याची म्हणजेच कुंडलपूरची यश, कीर्ती, सुख, समृद्धी, राजाचा पराक्रम यात दिवसागणिक वाढ होत चाललेली असते. म्हणजेच दिवसेंदिवस यामध्ये वृद्धी होत असते आणि म्हणूनच या बालकाचा जन्म होताच त्याचे माता पिता म्हणजेच राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशला यांनी या बालकाचे नाव वर्धमान असे ठेवतात. हा वर्धमान एके दिवशी पाळण्यामध्ये झोपलेला असतो आणि त्याच वेळेला आकाश मार्गाने संजय आणि विजय नावाचे 2 चारण रिद्धिधारी मुनी
तत्वांविषयी चर्चा करीत विहार करीत असतात. अचानक त्यांच्या मनामध्ये तत्वांविषयी एक शंका निर्माण होते आणि त्यांचा विहार त्या पाळण्यासमोरून चाललेला असताना त्यांच्या शंकेचं निरसन झालेलं आहे, म्हणजेच त्यांच्या शंकेचं समाधान झालेलं आहे. आणि म्हणून या दोन मुनींनी त्या पाळण्यामध्ये झोपलेल्या त्या बालकाचे नाव सन्मती असे ठेवतात. सन्मती म्हणजे चांगली बुद्धी, कुशाग्र बुद्धी. तीर्थंकर बालक जन्मताच 3 ज्ञानाचे धारक असतात, म्हणजेच त्यांना जन्मताच मतिज्ञान, श्रुतज्ञान आणि अवधिज्ञान हे असतेच आणि त्यामुळे त्या मुनीच्या शंकेचं निरसन झालेलं आहे. त्यानंतर हा वर्धमान बालक एके दिवशी आपल्या मित्रांबरोबर बागेमध्ये एका झाडाजवळ खेळत असतो आणि त्याच वेळेला एक भला मोठा साप त्या झाडाच्या बुंद्याशी लपेटून बसलेला दिसतो. त्या सापाला बघताच त्याचे सर्व मित्र तेथून घाबरून पळून जाऊ लागतात, पण वर्धमान मात्र अतिशय धाडसाने न घाबरता अलगदपणे त्या सापाला उचलतात. आणि ते पाहून तो साप म्हणजेच स्वर्गातील संगम नावाचा देव, जो वर्धमान बालकाच्या धाडसाची परीक्षा घेण्यासाठी आलेला असतो, तो देव प्रत्यक्ष आपल्या रूपात प्रकट होतो आणि त्या वर्धमान बालकाचे नाव वीर असे ठेवतो. आणि त्या दिवसापासून या वर्धमानाला वीर या नावानेही संबोधू लागले. त्यानंतर हा बालक कुमारावस्थेत आल्यानंतर एके दिवशी त्या नगरामध्ये एक मदोन्मत्त हत्ती संपूर्ण नगरामध्ये धुमाकूळ घालत असतो. आणि हे जेव्हा या वर्धमानाला समजते तेव्हा तो किंचितही न घाबरता अत्यंत साहसाने त्या हत्तीसमोर जातो आणि हत्ती या वर्धमानाला पाहताच एकदम शांत होतो. ते पाहून तेथे जमलेला जनसमुदाय या वर्धमानाला अतिवीर या नावाने या वर्धमानाचा जय जयकार करू लागतात आणि त्यांना अतिवीर हे नाव पडले आहे. त्यानंतर भगवान महावीरांनी वयाच्या 30व्या वर्षी दीक्षा घेतली आणि त्यानंतर ते ध्यानधारणा करण्यासाठी एके दिवशी उज्जैनी नगरीच्या स्मशानभूमीत बसलेले असतात. आणि त्याच वेळेला त्या स्मशानभूमीत स्थाणुरुद्र नावाचा एक महाभयंकर राक्षस त्यांच्या ध्यानधारणेची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्या ध्यानामध्ये विघ्न आणण्याचा खूप प्रयत्न करत असतो. परंतु किंचितही न डगमगता ते आपल्या ध्यानामध्ये लीन असतात आणि तेव्हा हा स्थाणुरुद्र यांना वर्धमानांना महावीर या नावाने संबोधतो. आणि अशा प्रकारे या वर्धमानाचेच वर्धमान, सन्मती, वीर, अतिवीर आणि महावीर अशी 5 नावे पडलेली आहेत. या वेगवेगळ्या घटनेवरून असे दिसून येते की भगवान महावीरांनी आपल्या जीवनात हिंसक प्रवृत्तींना अहिंसेच्या मार्गाने आणि दुष्ट प्रवृत्तींना शांत चित्ताने विजय मिळवलेला आहे आणि त्यामुळेच त्यांचे हे 5ही नाव सार्थक झालेले आहेत. जय जिनेंद्र. मित्रांनो, जैन मतमधील महावीरांशी निगडीत या पहिल्या भागात आपली उत्कंठा नक्कीच वाढलेली आहे. पण मित्रांनो, महावीरांचे जीवनकार्य, उदात्त शिकवण, तत्कालीन असणारी सामाजिक परिस्थिती या सगळ्याबद्दल जाणून घेण्यासारखं खूप आहे. सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे पुढील काही भागात. परवानगी द्या, ऐकत रहा मोहन हवालदार आठवणींचा पिटारा. जैन मत शिवाय ज्ञान आणि माहितीवर्धक असंख्य विषयांचं गाठोडं त्यात आहे. पिटारा गात आहे अनेकांतवादाचा महिमा. पिटारा आहे पुरेपूर सामान्य ज्ञानाचा खजिना. सो डू लिसन, लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. मोहन हवालदार आठवणींचा पिटारा. धन्यवाद आणि नमस्कार.